नांदेड विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर व रामदास पाटील सुमठाणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। भाजप व काँग्रेस या दोन पक्षांमध्येच विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे। तसेच शिवसेना उभाटा गटाच्या वतीने ज्योतिबा खराटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आज शेवटच्या दिवशी तिन्ही पक्षाच्या वतीने विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। पसंती दिल्यामुळे वरच्या केंद्रीय आमची समिती आहे, खालच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये मला उमेदवारी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी ह्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो। माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे, नक्कीच त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याकरता मी सार्थ राहील। महायुतीतील जे घटक पक्ष आहेत ते आता ह्या निवडणुकीमध्ये सोबत आहेत का? बऱ्याच नेत्यांची महायुतीतील इतरांची भेटगाठ होताना पाहायला मिळते। भेटीगाठी आता माझी भेट झाली, यांची काँग्रेसवाल्यांची भेट झाली, माझी खासदार भेटले मला, भेटीगाठी होतच असतात। पण आज मी जो उमेदवार आहे तो भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नाही आहे, मी महायुतीचा उमेदवार आहे। भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार आहे मी। ज्याप्रमाणे मी इथं फॉर्म भरला आहे, आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे 11, 4 आणि 2, त्यामुळं प्रत्येक पक्ष एकमेकाला मदत करणारच आहे, त्यामुळे कुठली अडचण येईल असं मला वाटतं। काँग्रेसचे नेते इथून जाताना दिसले, मग वाटतं का काँग्रेसही मदत करेल तुम्हाला? तुमचा प्रश्न आता काँग्रेसचं मी कसं बोलतो, तर राष्ट्रवादीकडून सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करा, 4 तारखेपासून गुटवलं ना, बघूयात। महानगराध्यक्ष नांदेडचे अमरनाथ राजूरकर यांना पक्षाने उमेदवारी घोषित केलेली आहे। त्याप्रमाणे आज त्यांचा शेवटचा दिवस होता अर्ज भरण्याचा। त्याचं नामांकन पत्र या ठिकाणी आज सादर करण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। मित्र पक्षातले आमदार वगैरे सोबत दिसत नाही काही होतं नाही, मित्र पक्षाचे आमचे काही आमदार मुंबईला गेलेले आहेत, काही आमदार यायचे आहेत, त्याची लवकरच आम्ही बैठक घेणार आहोत। परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीतर्फे आमचे गोरठेकरजी या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर आपले आमदार बोंढारकर यांचे चिरंजीव आज, कारण कल्याणकरांचा वाढदिवस ते येऊ शकले नाही, कोळीकरांचा मुलगा होता, कल्याणकरांचे चिरंजीव, त्याचे प्रतिनिधी आमचे या ठिकाणी होते। त्यामुळे काही लोक नसल्याचे प्रतिनिधी या ठिकाणी होते आणि बाकी मग जिल्ह्यातले जे वेगवेगळे महापौर होते नांदेडच्या, इतरही नगरपालिकेचे अध्यक्ष बरेचसे आले होते। त्यामुळे तिन्ही पक्षाचे संयुक्त उमेदवार असल्यामुळे आणि राज्यामध्ये महायुती आहे आपली। नांदेड विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल करण्यात आलेली आहे। यामध्ये रामदास पाटील सुमठाणकर आणि माजी आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर या दोघांनी मिळून आज उमेदवारी दाखल केलेली आहे। नाही, आपण बघू शकता की नांदेडच्या जागेचा निर्णय महाविकास आघाडीनं आता आज किंवा उद्या 1-2 दिवसात ते होणार आहे। आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाने आम्हाला आदेश दिला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आज उमेदवारी दाखल केली। महाविकास आघाडीच्या वतीने उभाटा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आता प्रदेशची नेते मंडळी सर्व समावेशक उमेदवार या ठिकाणी विचार करून येणाऱ्या 1-2 दिवसात त्या ठिकाणी देतील। प्रथमतः आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। आज नांदेड विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी फॉर्म दाखल केलेला आहे। महाविकास आघाडीमध्ये ज्या कोणालाही जागा मिळेल, त्या कोणालाही उमेदवारी या ठिकाणी मिळेल, तो उमेदवार या ठिकाणी फायनल राहील। आम्हाला मिळाला तर आम्ही लढू, दुसरं कोणाला जर तिकीट दिली तर आम्ही त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी उभे राहू। पक्षाच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली।